नमस्कार. एशियन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. असे एक म्हण प्रचलित आहे, स्वामी तिन्ही जगाचा, आईवडिलांविना भिकारे. पण माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना महाराष्ट्रामध्ये घडली आहे. सध्या समाज माध्यमांवर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो आहे. घटना आहे नागपूर शहरातली. आपल्याला जन्म देणाऱ्या वडिलांना किंबहुना जगामध्ये आपल्याला एक अस्तित्व आणि नाव देणाऱ्या वडिलांना मारहाण करणाऱ्या मुलाचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होतो आहे. या घटनेमुळे प्रचंड संताप व्यक्त होतो आहे. या संदर्भात व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित मुलाचा पत्ता काढून या संदर्भात त्याच्याकडे विचारणा केली, तर असा प्रकार घडलाच नसल्याचे त्यांनी सांगितले. दुःखाची बाब खंता याचीच वाटते की आपल्या आईवडिलांशी आपण कसं वागतो याच्यावरून आपलं वर्तन कळतं. या समाज माध्यमांवर फिरणाऱ्या ह्या व्हिडिओमुळे अनेकांना धक्का बसला आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपल्या वृद्ध वडिलांना एक मुलगा क्रूरपणे मारहाण करताना दिसतो आहे. आणि ही सगळी घटना त्या मुलाची आई बघते आहे. एक दोनदा ती आई मुलाला यापासून परावृत्त करण्याचाही प्रयत्न करते, परंतु तो मुलगा ऐकण्याच्या परिस्थितीतच नसतो. नागपूरमधील शांतीनगर भागामध्ये घडलेली ही घटना आहे. मुलाच्या नावाने हा मुलगा संबंधित कुटुंबामध्ये कलंक असल्याचीच भावना समाज माध्यमांवर व्यक्त होत आहे. या 2 मिनिटाच्या व्हिडिओमुळे समाज माध्यमांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळलेली आहे. आणि जगातून माणुसकी कमी होते की काय अशी भीती व्यक्त होते आहे. आपले आईवडील आपल्या आयुष्यातील आधारस्तंभ असतात. या जगाची ओळख आपल्या आईवडिलांमुळेच होते. लहानपणापासून तर आपण ह्या जगामध्ये मोठेपण मिळवेपर्यंत ह्याच आईवडिलांच्या नावाने किंबहुना यांचे जीवावर आपण पुढे जात असतो. आयुष्यभर परिस्थितीचे चटके सहन करत, खस्ता खात, आयुष्यातील अनेक चढ उतार सहन करून आपल्याला मोठं करणाऱ्या वडिलांना ह्या मुलाने मारहाण करणं म्हणजे क्रूरतेचा कळसच आहे. इथं माणुसकी ओशाळली असंच प्रत्येकाच्या तोंडून पुढे येत आहे. संबंधित व्हिडिओमध्ये हा मुलगा आपल्या वयोवृद्ध वडिलांच्या थोबाडीमध्ये मारतो आहे, त्यांचे केस ओढतो आहे, कान धरून त्यांना अपमानित करतो आहे आणि वडील आपला चेहरा झाकत आहेत. ही सगळे दृश्य बघून कोणाच्याही काळजाचा थरकाप उडेल अशी ही परिस्थिती आहे. पोलिसांनी संबंधित मुलाला जाऊन कडक शब्दात सुनावले, मात्र अशा घटना घडत असताना कुठेतरी कायदेविषयक कडक पावलं उचलली जावीत, जेणेकरून समाज माध्यमांमध्ये आज एका वडिलांवर मुलाने हात उगारावा, त्या वडिलांना अपमानित करावं, याच्यापेक्षा किळसवाना प्रकार दुसरा कुठेही नसावा. इथं माणुसकी ओशाळली अशा शब्दामध्ये सर्वत्र चर्चा होते आहे. समाज माध्यमांमधील ही संतापाची लाट 2 दिवसापूर्वीच उत्तर प्रदेशामध्ये घडलेल्या एका सुनेसंदर्भात हाच प्रकार घडलेला की ह्या सुनेने आपल्या वृद्ध सासूला मारहाण करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला होता. तात्पर्य एक की मावळतीकडे झुकलेलं आयुष्य पुढे नेताना ज्येष्ठ नागरिकांची अवहेलना हा एक मोठा प्रश्न पुढे येतो आहे. या संदर्भात शासनाने किंबहुना प्रशासनाने तातडीने पावलं उचलावीत आणि जेणेकरून समाज माध्यमांमध्ये येणाऱ्या काळामध्ये अशा ज्या घटना घडता आहेत यांना कुठेतरी पायबंद
बसण्यास मदत होईल. भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.